हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे महत्त्वाचा, कारण की मित्रांनो खारघर तळोजा फ्लायओव्हर ब्रिजच्या या गर्डरच्या कामानंतर मधल्या कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघताय की ह्या ठिकाणी मधोमध या ठिकाणी पिलर उभा राहणार आहे, त्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघताय की डाव्या बाजूने उजव्या बाजूने या ठिकाणी पर्यायी व्यवस्था वाहतुकीसाठी केलेली आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी राईट साईडला जो पनवेलच्या दिशेने जाणारा मार्ग आहे त्यासाठी पलीकडच्या बाजूने या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केलेली आहे. आणि जो शिळफाटा या कल्याण साईडला जाणारा जो रस्ता आहे त्याची या डाव्या बाजूला इथे पर्यायी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघता की मोठे मोठे क्रेन या गर्डर टाकायचं काम सुरू आहे. परंतु मित्रांनो आता वेळ आलेली आहे या मधल्या पिलरची, कारण की हा पिलर महत्त्वाचा आहे. मित्रांनो बरेच दिवस खोळंबलेलं काम या ठिकाणी आता वेग घेतंय. तुम्ही बघताय की यामुळे जनता या ठिकाणी खुश झालेली आनंदी आहे, कारण की हा एकमेव पर्याय आहे जो आपल्याला या खारघरसाठी कनेक्ट होणार आहे. कारण की तुम्ही बघताय मेट्रोचं तिकीट दर बघता इथे या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारं नाही आहे. परंतु मित्रांनो तुम्ही बघताय जर मित्रांनो हा ब्रिज झाला तर खारघर अतिशय जवळ होणार आहे, त्यामुळे इथली लोक नक्कीच खुश होणार आहे. मित्रांनो तुम्ही बघताय की या ठिकाणी हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या ठिकाणी रात्री आणि सकाळी 10 नंतर 9 नंतर खूप ट्रॅफिक खूप या ठिकाणी होत असते. मित्रांनो तुम्ही बघताय की या या कॉन्ट्रॅक्टरला हे काम मधलं काम जे हे मधल्या पिलरचं काम आहे हे लवकर करणं गरजेचं आहे, कारण की यामुळे इथे ट्रॅफिकचा खोळंबा जास्त होते, वाहतुकीचा खोळंबा जास्त होते. तुम्ही बघताय की या ठिकाणी ही मधली बाजू ही जो हा जो कामगारी या ठिकाणी ॲरो दाखवतो की तुम्ही डाव्या दिशेने चला, कारण की या ठिकाणी काम सुरू आहे. आणि मित्रांनो आपण फायनली आता या पेंदर दिशेला आलेलो. तुम्ही बघता की या ठिकाणी पिलरचं काम होऊन रेडी आहे. फक्त या ठिकाणी मेगा ब्लॉक घ्यायचं बाकी आहे, रेल्वेचा मेगा ब्लॉक. पण मला वाटतं की त्या पिलर नंतर मधल्या पिलर नंतर मेगा ब्लॉक घेतला जाईल आणि रेल्वेच्या इथलं काम पूर्ण होईल. आणि मित्रांनो या पिलर या ब्रिजच्या डाव्या बाजूचा जो रस्ता आहे म्हणजे जो तळोजा फेज 2च्या दिशेने जातो तो रस्ता आता मस्तपैकी सुसज्ज आणि चांगला केलेला डांबरीकरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की यायला जायला खूप आरामदायक वाटतं, कारण की यापूर्वी खड्डे बिड्डे भरपूर होते. परंतु आता मित्रांनो खरंच खूप चांगलं वाटतंय, कारण की तुम्ही बघताय की हा रस्ता असाच सगळीकडे रस्ता सुसज्ज झाले पाहिजे. आणि मित्रांनो फायनली मी तुम्हाला दाखवतो की हे जे गर्डर टाकायचं काम होतं आता हे खारघरच्या दिशेला म्हणजे रस्त्याच्या शिळपाटाचा जो मधला रस्ता आहे त्या रस्त्याच्या पलीकडचं बाजूचं गर्डर टाकायचं गर्डर टाकायचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त आता बाकी आहे मधला पिलर आणि डाव्या बाजूचा पेंदरच्या दिशेचा जो भाग आहे जो मेगा ब्लॉक घेऊन आपल्याला करता येईल तो तिथला भाग तेवढा बाकी आहे. आणि मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एक दिमागदार अपडेटसह. तोपर्यंत बघत राहा संकुड यूट्यूब चॅनल. चला तर धन्यवाद, बाय बाय.